माझं नाव वनिता गोरखनाथ पाटोळे आहे. मी भिवंडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये शिपाई म्हणून आहे. तर मला जनगणनेची ड्युटी दिलेली होती. तर मला मीनाताई ठाकरे बसा तिथं जनगणनेचे कार्य मी करत होते. जनगणनेचे कार्यामध्ये मी प्रश्नाचं उत्तर त्यांचा बरोबर देत होते. पण त्यांचे विकास मोरे म्हणून एक इसम आला, माणूस आला आणि त्याच्याबरोबर क्रांती मोरे म्हणून बायको होती. तिने मला विनाकारण शिव्या द्यायला चालू केलं. त्याचा मी काल व्हिडिओ बनवलेला आहे. पण मला त्यांनी मारहाण करण्याची धमकी दिली. कारण काय? मारहाण करण्याचं कारण काय? जनगणनेमध्ये तुम्ही आमच्या दारावर काय येत आहे प्रश्नांची उत्तरं मागायला, म्हणून त्यांनी मला मारहाण आज केलेलं आहे. पण काल त्यांनी मला भरपूर शिव्या दिल्या. आज तुम्ही तुमच्या मुलासोबत गेलता? मग मी माझ्या मुलाबरोबर गेले परत तिथं. तर त्यांनी परत शिव्यागाळी चालू केल्या. मग शिव्यागाळी चालू केल्यावर आम्ही बाहेर आलो, रस्त्यातून बाहेर आलो आणि घरी यायला लागलो. म्हणजे ते काम मी तिथंच थांबवलं, नको भांडण तंटा म्हणून. पण त्यांनी 10-12 लोक आणलेली होती आणि त्यांच्या घरातल्या 5-6 व्यक्ती होत्या. त्यांनी मला माझ्या मुलावर एवढा अटॅक केला ना, तिथं आम्हाला लळून मारलं, माझ्या मुलाला मारलं, त्याच्या बोटाला चावला, त्याला 4 टाके पडलेले आहेत. मला एवढा मनस्ताप झालाय ना, मी काहीच सांगू शकत नाही. आम्हाला एवढे मी काय करून काय नव्हतं झालं होतं. मला एवढे मारत होते माझ्या मुलाला, मला माझी काय चूक आहे. पण मी जनगणना करत होते, मी काही वाईट उद्देशाने गेले नव्हते. त्यांच्याशी माझी दुश्मनी पण नव्हती. मी पहिल्यांदाच त्या घरामध्ये गेले होते. त्यांनी माझ्यावर एवढं अटॅक करण्याचं कारण काय? मला न्याय मिळालाच पाहिजे. माझ्या मुलाला काय झालं असतं कमी जास्ती तर मी काय करायचं होतं? तुमच्यासोबत इतर कर्मचारी माझ्या बरोबर माझे 5-6 कर्मचारी होते. त्यांना पण मारहाण केली, त्यांना पण शिवीगाळी केली. आम्हाला पळून मारायला लागले होते. तुडू मारत होते, दगडाने मारत होते, लाथा बुक्क्याने मारत होते, जे येईल ते मारत होतं. माझी साडी फेडली होती, माझा ब्लाऊज फाडला, मला उघडे केले होते. मला या जनगणनेच्या ह्याच्यामध्ये एवढा त्रास झालाय ना, तर मला महानगरपालिकेने सगळ्या शासनाने मला न्याय दिलेला पाहिजे. पोलिसांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? त्यांनी अजून FIR घेतलेली आहे, माझी केस दाखल केलेली आहे. अजून कोणाला अटक केलेली नाहीये. मी अजून इथं, मी सकाळपासून मार खाऊन मी इथं, मी न खाता मी इथं बसलेली. माझा मुलगा, मला न्याय मिळालाच पाहिजे. तुम्ही जनगणना करण्यासाठी गेले होते. सरकारी कर्मचारी सुरक्षित आहेत का? सरकारी कर्मचारी सुरक्षित नाही आहेत. आता तुमची मागणी सांगा एकदा परत. त्या सगळ्या लोकांना पकडलं पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त सजा लागली पाहिजे, माझी मागणी आहे.